आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी रिमझिम पावसाची हजेरी, शेतकरी हवालदिल। अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान। नागोठाणे रोषण पदके। नागोठाणे शहरासह विभागात वादळी वाऱ्यासह रिमझिम हलक्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। हवामान विभागाने पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग आहे। अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व हलक्या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। गेल्या 2 महिन्यांपासून शहरात व विभागात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत होता। आज अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना हवेत गारवा अनुभवायला मिळत असला तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे चिन्ह दिसून येत आहे। नागोठाणे शहरात दुपारी अचानक सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पाऊस सुरू झाला। अनेक भागात वाहतूक थोड्या प्रमाणात धीमी झाली। शहरात धूळ आणि मातीसह वादळी वारे वाहून पावसाची परिस्थिती निर्माण झाली। अधूनमधून विजा चमकत होत्या, त्याचप्रमाणे ढगांचा गडगडाट होत होता। हवामान विभागाने नागरिकांसाठी घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, झाडाखाली किंवा कच्च्या घरामध्ये थांबू नका, मोबाईल टावर आणि विजेच्या तारांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे। महावितरणकडून खबरदारी म्हणून अचानक आलेल्या वादळ वारा तसेच अतिवृष्टीमुळे कांसाई सबस्टेशनला इनकमिंग वीज पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागोठाणेसह परिसरात येणारा वीज पुरवठा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आला होता। त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस तसेच जोरदार वादळ वारा यामुळे नागोठाणे शहर तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युत पोल, विद्युत तारा तसेच मोठी झाडे पडली होती। त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत झाला होता। कांसाई सबस्टेशनपासून टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते। त्याप्रमाणे वीज वितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।